विचार केला आहे का की जेव्हा आपण एखादं सुंदर गाणं ऐकतो तेव्हा आपल्या आत नेमकं काय घडतं? म्हणजे आवाज कानावर पडतो हे झालं भौतिकशास्त्र, पण तो आनंद, ती हुरहुर किंवा कधीकधी डोळ्यात येणारं पाणी, हे नेमकं कुठून येतं? आपलं शरीर आणि आपल्या भावना यांचं हे कनेक्शन काम कसं करतं? खूप मूलभूत प्रश्न आहे. आज आपण याच कोड्याला उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती बौद्ध तत्वज्ञानातील अभिधम्म या संकल्पनेबद्दल आहे. हे नाव थोडं जड वाटू शकतो सुरुवातीला. तेच, पण आपलं ध्येय हेच आहे की मन, भावना आणि आपलं भौतिक अस्तित्व यांच्यातलं नातं एकदम सोप्या आपल्या भाषेत समजून घेणं. अगदी. त्यासाठी आपण 3 मुख्य संकल्पना उलगडून पाहणार आहोत: चित्त, चेतसिक आणि रूप. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. चला. ठीक आहे. चला तर मग पहिली संकल्पना घेऊया, चित्त. याला ढोबळ मानाने मन किंवा जाणीव म्हटलं जातं, पण या अभ्यासात त्याची व्याख्या खूपच मूलभूत आणि रंजक आहे. बरोबर. यात म्हटलंय की चित्त म्हणजे केवळ जाणून घेण्याची क्रिया, दुसरं काहीही नाही. अगदी. ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण एका आरशाची कल्पना करू शकतो. आरसा? हो. आरशाचं काम काय, समोर जे काय येईल ते फक्त प्रतिबिंबित करणं. तो हे चांगलं आहे, ते वाईट आहे, हे सुंदर आहे किंवा कुरूप असा कोणताही निर्णय देत नाही. नाही, त्याचं काम फक्त दाखवणं. तसंच चित्तसुद्धा फक्त समोर येणाऱ्या विषयाला, मग तो कानावर पडलेला शब्द असो, डोळ्यांना दिसलेलं दृश्य असो किंवा मनात आलेला विचार असो, ते फक्त जाणून घेतं, त्याची नोंद घेतं. बरोबर. याचाच अर्थ चित्त मुळात शुद्ध आहे. चांगलं किंवा वाईट नाही, ती फक्त एक निराकार, कोरी पाटी आहे असं समजूया. 1 मिनिट, इथे मला एक प्रश्न पडतो. विचारा. जर चित्त ही एक कोरी पाटी असेल तर काही लोकांचा स्वभाव जन्मताच थोडा रागीट किंवा शांत का असतो? म्हणजे ही पाटी भरण्याची सुरुवात नेमकी कुठून आणि कधी होते? उत्तम प्रश्न. अभिधम्माच्या विश्लेषणानुसार ही पाटी कधीच पूर्णपणे कोरी नसते. मागच्या कर्मांचे संस्कार त्यावर असतातच. अच्छा. पण प्रत्येक क्षणी निर्माण होणारं चित्त मात्र शुद्ध स्वरूपातच येतं. त्याला रंग देण्याचं काम नंतरचे घटक करतात, ज्यावर आपण बोलणारच आहोत. ओके. पण त्याआधी चित्ताची एक अजून अविश्वसनीय गोष्ट समजून घ्यायला हवी. कोणती? त्याचा वेग. त्याचा वेग म्हणजे? आपल्याला वाटतं की आपलं मन किंवा आपली जाणीव ही एक सलग अखंड गोष्ट आहे, नाही का? हो, एका प्रवाहासारखी. पण या विश्लेषणानुसार ते खरं नाहीये. एका क्षणाला एकच चित्त निर्माण होतं, ते आपलं काम करतं आणि तात्काळ नाहीसं होतं. काय सांगताय? हो. आणि त्याच्या जागी लगेच दुसरं चित्त निर्माण होतं. हा प्रवाह इतका वेगवाने आहे की आपल्याला तो अखंड वाटतो. अच्छा, म्हणजे जसं सिनेमाच्या पडद्यावर एकामागोमागे एक स्थिर चित्र इतक्या वेगाने जातात की आपल्याला ते चालतं फिरतं चलचित्र वाटतं, तसं काहीसं? अगदी अचूक उदाहरण. ती एक अखंड नदी नाही, तर पाण्याच्या करोडो थेंबांचा एक वेगवान प्रवाह आहे. वा. प्रत्येक थेंब वेगळा आहे, पण प्रवाहामुळे तो एकसंध वाटतो. ही गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण यातून कळतं की मी किंवा माझं मन ही एक स्थिर गोष्ट नाही, तर सतत बदलणारी प्रक्रिया आहे. हे तर खूपच रंजक आहे. पण मग माझा मूळ प्रश्न उरतोच. जर चित्त म्हणजे आरशासारखी फक्त एक शुद्ध जाणीव असेल, तर मग राग, आनंद, प्रेम, द्वेष या सगळ्या भावना कुठून येतात? आरशात तर भावना नसतात. बरोबर. याचं उत्तर मग पुढच्या संकल्पनेत असेल, बरोबर? अगदी बरोबर. आणि ती संकल्पना आहे चेतसिक. चेतसिक म्हणजे काय नेमकं? सोप्या भाषेत सांगायचं तर चेतसिक म्हणजे चित्ताचे सोबती किंवा मदतनीस. सोबती, ओके. या अभ्यासात म्हटलंय की चित्त कधीच एकटं निर्माण होत नाही. त्याच्यासोबत नेहमी काही मानसिक घटक तयार होतात, जे त्याला एक विशिष्ट स्वभाव किंवा रंग देतात. म्हणजे कोऱ्या पाटीवर काहीतरी लिहिल्यासारखं. हो. किंवा याला समजून घेण्यासाठी पाण्याचं उदाहरण घेऊया. ठीक आहे. समजा चित्त म्हणजे एक ग्लासभर शुद्ध पारदर्शक पाणी आहे. त्याला स्वतःचा रंग नाही, चव नाही. आणि चेतसिक म्हणजे त्यात मिसळले जाणारे वेगवेगळे रंग. जर आपण त्या शुद्ध पाण्यात लाल रंग टाकला तर संपूर्ण पाणी लाल दिसू लागतं. बरोबर. हिरवा टाकला तर हिरवं. पाण्याची मूळ शुद्धता तशीच आहे, पण रंगाच्या संगतीने त्याचा अनुभव पूर्णपणे बदलला. म्हणजे
चित्त या जाणीवेसोबत राग नावाचा चेतसिक जोडला गेला की ती पूर्ण जाणीव रागीट बनते. अगदी. आणि जर करुणा नावाचं चेतसिक आला तर तीच जाणीव करुणामय होते. वा, हे खूपच स्पष्ट झालं. अगदी. आणि असे एकूण 52 प्रकारची चेतसिक सांगितले आहेत. यात राग, लोभ, मोह, ईर्षा यांसारखे अकुशल म्हणजे नकारात्मक घटक आहेत. आणि श्रद्धा, करुणा, प्रज्ञा म्हणजे शहाणपण यांसारखे कुशल म्हणजे सकारात्मक घटकही आहेत. बरोबर. प्रत्येक क्षणी आपलं चित्त या 52 पैकी कोणत्या तरी घटकांच्या मिश्रणाने रंगलेलं असतं. 52 ही संख्या खूप मोठी आहे. यातले एखाद दुसरे उदाहरण घेऊन समजावता येईल का, जे आपल्या रोजच्या अनुभवांशी जोडलेले असतील? नक्कीच. उदाहरणार्थ, श्रद्धा आणि मोह हे चेतसिक कसे काम करतात, ते एकमेकांपेक्षा वेगळे कसे आहेत? खूप छान प्रश्न. असं बघा, आपण एखाद्या डॉक्टरवर किंवा मित्रावर विश्वास ठेवतो, तेव्हा आपल्या चित्तासोबत श्रद्धा नावाचं कुशल चेतसिक तयार होतो. त्याचं काम काय? तर मनाला स्थिर करणं, स्पष्ट करणं आणि सकारात्मक बनवणं. त्यामुळे आपण शांतपणे त्या व्यक्तीचं ऐकू शकतो. ठीक आहे. या उलट समजा आपण एखाद्या चुकीच्या स्कीमच्या किंवा व्यसनाच्या मोहात पडलो, तेव्हा चित्तासोबत मोह नावाचा अकुशल चेतसिक तयार होतो. अच्छा. त्याचं काम काय? तर वास्तवावर पांघरूण घालणं, गोष्टी जशा आहेत तशा पाहून न देणं. आणि गंमत म्हणजे एका चित्तासोबत श्रद्धा आणि मोह हे दोन्ही एकत्र कधीच येऊ शकत नाहीत. जसं एकाच वेळी प्रकाश आणि अंधार असू शकत नाही तसं. अगदी. म्हणजे पुढच्या वेळी ट्रॅफिकमध्ये कोणी चुकीच्या पद्धतीने गाडी चालवली तर मी रागावले नाही, माझ्या चित्तासोबत द्वेष नावाचा चेतसिक तात्पुरता जोडला गेला आहे असं म्हणून मी शांत राहू शकेन. तर सुरुवात याच विचाराने होते. अर्थात हे बोलायला खूप सोपं आहे. तेच ना. पण हे चेतसिक नेहमी चित्तासोबतच निर्माण होतात, चित्तासोबतच टिकतात आणि चित्तासोबतच नाहीसे होतात. अच्छा, म्हणजे ते वेगळे अस्तित्वात राहू शकत नाहीत. नाही. जसं पाण्याशिवाय रंग स्वतःला लाल पाणी म्हणू शकत नाही, तसंच चित्ताशिवाय राग किंवा प्रेम हवेत तरंगू शकत नाही. त्याला अस्तित्वात येण्यासाठी जाणीवेचा आधार लागतोच. ठीक आहे. तर आपल्याकडे जाणणारा म्हणजे चित्त आहे आणि जाणीवेला रंग देणारे चेतसिक आहेत. हो. पण हे सगळं निराकार आहे. मग हे जाणतात तरी काय? म्हणजे राग येतो तो कशावर तरी येतो, आनंद होतो तो कशाचा तरी होतो. बरोबर. त्या बाह्य जगाची माहिती यांच्यापर्यंत पोचते कशी? मला वाटतं इथे तिसरी संकल्पना महत्वाची ठरते. अगदी. आणि ती तिसरी संकल्पना आहे रूप. आपलं शरीर, आपण ज्या खुर्चीवर बसलो आहोत ती खुर्ची, ऐकू येणारा आवाज, हे सगळं रूप झालं. हो. याचा परीख खूप मोठा आहे. यामध्ये फक्त बाहेरच्या वस्तूच नाहीत, तर आपलं शरीर, आपले डोळे, कान, नाक यांसारखी इंद्रिय. आणि बाहेरचं जग. हो, बाहेरचं जग. म्हणजे ज्याला आपण 4 महाघटक म्हणतो, पृथ्वी, आप, तेज, वायू, ह्या सगळ्याचा समावेश रूपमध्ये होतो. थोडक्यात जे काही मटेरियल आहे ते रूप आहे. तर मग चित्त आणि रूप यांचा संबंध कसा जोडायचा? हे एखाद्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसारखं आहे का? ही तुलना खूप समर्पक आहे. म्हणजे शरीर हे हार्डवेअर आणि चित्त चेतसिक हे सॉफ्टवेअर. हो, आणि एक दुसऱ्याशिवाय जवळजवळ निरुपयोगी आहे. इथे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. या रूपाला स्वतःची जाणीव असते का? उदाहरणार्थ, जर टेबलावर हात आपटला तर ती वेदना टेबलाला होते की हाताला? हातालाच होणार. पण ह्या अभ्यासानुसार रूप हे अचेतन असतं. त्याला स्वतःला काहीही कळत नाही. अच्छा, म्हणजे हाताला काही लागलं किंवा तो भाजला तर ती वेदना हाताला होत नाही, हे जरा विचित्र वाटतंय. हो, कारण हात हे फक्त एक रूप आहे, भौतिक वस्तुमान आहे. ते फक्त एक माध्यम आहे. मग वेदना कोणाला होते? ती वेदना जाणण्याची क्रिया चित्ताला होते. हात या हार्डवेअरच्या माध्यमातून चित्त हे सॉफ्टवेअर वेदनेचा अनुभव घेतं. अच्छा. जर चित्त नसेल तर शरीर असूनही वेदनेची जाणीव होणार नाही, जसं बेशुद्ध अवस्थेत होतं. आणि जर शरीर नसेल तर बाह्य जगाचा अनुभव घेताच येणार नाही. म्हणजे ते एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून आहेत. अगदी. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? चित्त, चेतसिक आणि रूप हे तिघे एकत्र कसे काम करतात? हे सगळं थोडं गुंतागुंतीचं वाटू शकतं. हो, पण आपण ते सोपं करू शकतो. मला वाटतं सुरुवातीचं ते गाणं ऐकण्याचं उदाहरण या तिन्ही गोष्टींना एकत्र बांधायला मदत करेल. नक्कीच. ते उदाहरण घेऊया. समजा आपण एक सुंदर मनाला भावणारं गाणं ऐकत आहोत. ठीक आहे. आता या एका अनुभवाचं आपण विश्लेषण करूया. बर. तर सगळ्यात आधी भौतिक पातळीवर काय घडतंय? हवेतून येणाऱ्या ध्वनी लहरी आहेत,
ज्या आपल्या कानाच्या पडद्यावर आदळत आहेत. हा कानाचा पडदा आणि त्या ध्वनिलहरी हे झालं रूप, बरोबर? अगदी बरोबर. हे पूर्णपणे भौतिक आहे, याला स्वतःची जाणीव नाही. आता पुढची पायरी म्हणजे त्या ध्वनिलहरींची कानाद्वारे होणारी निव्वळ जाणीव. मी काहीतरी ऐकत आहे किंवा एक आवाज येतोय, ही जी प्राथमिक नोंद घेतली गेली ते झालं चित्त. परफेक्ट. इथे अजून चांगलं वाईट, आवडलं ना आवडलं असं काही ठरलेलं नाही. फक्त आवाजाचं अस्तित्व जाणवलं आहे. बरोबर. आणि आता शेवटचा आणि सर्वात महत्वाचा भाग. आणि तो म्हणजे त्या गाण्याचे सूर, शब्द ऐकताना मनात जो आनंद, शांतता, उदासी किंवा प्रेम यासारखा भाव निर्माण झाला. ते झाले चेतसेट. या चेतसिकांनी त्या निव्वळ ऐकण्याच्या क्रियेला, त्या चित्ताला एक भावनिक रंग दिला. त्यामुळे तो अनुभव आपल्यासाठी अर्थपूर्ण बनला. किती सुंदर रीतीने हे एकमेकांत गुंतलेलं आहे. या उदाहरणावरून स्पष्ट होतं की हे तिन्ही घटक एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. हो ना? रूप म्हणजे आवाज असल्याशिवाय चित्त त्याला जाणू शकत नाही, आणि चित्तासोबत चेतसिक म्हणजे आनंद आल्याशिवाय त्या जाणण्याला काही भावनिक अर्थ प्राप्त होत नाही. म्हणजे ते फक्त एक यांत्रिक माहिती ग्रहण राहिलं असतं. अगदी. थोडक्यात सांगायचं तर चित्त आहे जाणणारा, द नोवर. चेतसिक आहेत त्याचे सोबती, जे जाणण्याला गुणधर्म देतात. दी असोसिएट्स. आणि रूप आहे ते जग ज्याला जाणलं जातं. द नोन. वाव. हो. म्हणजे आपला प्रत्येक अनुभव, अगदी प्रत्येक क्षणाचा, ह्या 3 घटकांच्या एकत्र येण्याने तयार होतो. हे तर माइंड ब्लोईंग आहे. आहेच. पण एक प्रश्न आहे. हे सगळं बौद्धिक स्तरावर समजून घेणं खूप रंजक आहे, पण याचा रोजच्या जीवनात काय उपयोग? म्हणजे रागाच्या भरात हे विश्लेषण कोण करत बसणार? तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला. हे ज्ञान फक्त बौद्धिक चर्चेसाठी नाही. याची सुरुवात छोट्या सोप्या गोष्टींपासून करता येते. यालाच माइंडफुलनेस किंवा सतीचा सराव म्हणतात. ओके. उदाहरणार्थ, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही चहा प्याल तेव्हा फक्त चहा छान आहे असं न म्हणता एक क्षण थांबा आणि या प्रक्रियेचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करा. चहा पिताना कसं? असं बघा, जीभ जे एक रूप आहे आणि गरम चहा जे दुसरं रूप आहे, यांचा संपर्क झाल्यावर चित्ताने चवीची आणि उष्णतेची नोंद घेतली आणि त्यासोबत आनंद नावाचा एक कुशल चेतसिक तयार झाला. अच्छा. हे मनातल्या मनात पाहण्याचा प्रयत्न करणे सुरुवातीला विचित्र वाटेल, पण या सरावाने आपल्याला आपल्या अनुभवांकडे त्रयस्थपणे पाहायची सवय लागते. आणि मग हीच सवय हळूहळू राग, चिंता यांसारख्या मोठ्या भावनांच्या बाबतीतही उपयोगी पडते. अगदी. आपण त्या भावनेत वाहून जाण्याऐवजी, अच्छा, आता चित्तासोबत राग नावाचा चेतसिक निर्माण झाला आहे, तो तात्पुरता आहे आणि तोही निघून जाईल, हे पाहू शकतो. तर आज आपण मन आणि जगाकडे पाहण्याचा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन समजून घेतला. चित्त, चेतसिक आणि रूप हे 3 घटक कसे एकत्र येऊन आपल्या प्रत्येक अनुभवाची निर्मिती करतात हे आपण पाहिलं. हो, पण या चर्चेला एका मोठ्या चित्राशी जोडून पाहूया. या स्रोतांमध्ये एका चौथ्या घटकाचाही उल्लेख आहे. अच्छा. जो या तिघांच्या पलीकडचा आहे, तो म्हणजे निर्वाण. निर्वाण म्हणजे या 3 घटकांव्यतिरिक्त काहीतरी? बरोबर. निर्वाण म्हणजे या सर्व सतत बदलणाऱ्या गोष्टींच्या पलीकडे असलेली एक परम शांत, न बदलणारी अवस्था. जर चित्त, चेतसिक आणि रूप हे क्षणाक्षणाला बदलत असतील, जर ते अनित्य असतील, तर त्या बदलाच्या पलीकडे काहीतरी स्थिर, शाश्वत असू शकतं का? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि अभिधम्म तत्वज्ञान म्हणतं हो, असू शकतं. हा विचार नक्कीच आपल्याला अधिक खोलात जाऊन विचार करायला प्रवृत्त करतो की या सततच्या धावपळीच्या आणि बदलाच्या पलीकडेही काहीतरी शांत, स्थिर असू शकतं का? त्यावर कदाचित आपण पुढच्या वेळी कधीतरी बोलू.